नमस्कार मित्रांनो, नमस्कार रेल्वे प्रशासन। आम्ही कोकणातील गणपती भक्त एक मोठी तक्रार घेऊन बोलतोय। दरवर्षी आम्ही गणपतीसाठी गावी जायचा प्रयत्न करतो, पण अजिबात तिकीट भेटत नाही। हे कसं काय? आणि जे एजंट लोक असतात त्यांना एकदम 1 सेकंदावर तिकीट कन्फर्म भेटतात। आम्ही जर रात्रीचा अलार्म लावून सकाळी IRCTCवर लॉग इन केली तरी ते 1 मिनिटावर वेटिंग लिस्ट दाखवते। आणि तेच गोष्टी जर एजंट लोक केला तर त्यांना ते कन्फर्म तिकीट भेटतात। हे कसं काय शक्य आहे? सकाळची 4 वाजता उठून रेल्वे स्टेशनवर तिकीट काढायला आम्ही लाईनवर उभी राहतो, तरीही ते 1 मिनिटावर ते वेटिंग लिस्ट दाखवते। आणि सगळे जे पी ट्रेन आहे सगळे ट्रेन आता रिग्रेट दाखवते। आम्ही कसा काय करणार आता? तिकीट कसा काढायचा? आम्हाला काय शक्य आहे का तिकीट काढायची? आमच्यासाठी एक सामान्य माणूससाठी तिकीट वेटिंग लिस्ट दाखवते आणि ते एजंट लोक असतात जे पैसा खातात त्यांच्यासाठी ते कन्फर्म तिकीट हे कसं काय शक्य आहे? हे म्हणजे एक स्पष्ट भ्रष्टाचार नाही आहे का? मला तर असं वाटते की हे एक स्पष्ट भ्रष्टाचार आहे। हे पण ट्राय केली की आम्ही गोवा जाऊन तिकडे जाऊन तिथून ट्रेनमध्ये मालवण येणार आहे, कोकणात येणार आहे, पण ते पण तिकीट भेटत नाही। गोवाच्या तिकीट पण फुल झाले आहे फ्लाईटची। आता बसच्या पण तिकीट नाही भेटत आम्हाला आणि कारमध्ये नाही जायच्या। आमच्या तेवढी बजेट नाही आहे जायच्या आणि यायच्या, तर सगळे सीट आम्हाला रिग्रेट दाखवते। आता आम्ही कसा काय करणार? साहेब, मला वावसा भरायचा आहे, मला जायचं आहे गणपतीला। माझी सासू मला नाहीतर सांगेल कशी सूनबाई आहे ती वावसा भरायची आणि आली नाही। मला तिकीट भेटत नाही, आता काय करू मी? कसा काय वावसा भरू? माझा ते बालबच्चा सगळ्यांना घ्यायचं आहे मला मालवणात, त्यांना पण बघायचं आहे, बाप्पांना। कसा काय करायचं मला सांगा? हे भ्रष्टाचार कसा कमी करायचा? कसा तिकीट भेटणार आहे? ट्रेन वाढवा तुम्ही। जर ट्रेन वाढवली तरी पण ते एजंट लोक सगळे कन्फर्म करतात। आणि जर एजंटला आम्ही सांगली की आम्हाला तिकीट करून द्या, तर ते लोक सांगतात की 500 की जगह आम्ही घेणार आहे 1500 रुपया, तो अब हम क्या करे? कसा काय करायचं? माझी मराठी एवढी स्पष्ट नाही आहे, पण माझा रिक्वेस्ट आहे की मला जायचं आहे मालवण। मला गणपतीचा ते आदर सन्मान करायचा आहे। माझे आता जे स्वप्न आहे की आम्हाला पप्पा घरी आणायचे आहे, ते स्वप्न आता मुंबईमध्ये सोडून द्यायचे आहे का? रेल्वे प्रशासनाने कृपया लक्ष द्यावे आणि एजंट जे असतात त्यांच्यावर कारवाई करावी आणि आमच्यासारखा कोकणवासींसाठी एक न्यायपूर्ण तिकीट व्यवस्था हवी। जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया।